चार मंडळी, पीठ न आंबवता अगदी परफेक्ट कुरकुरीत खुसखुशीत तेलाच्या थेंबाचा एकही वापर न करता भरपूर टिप्ससह पहिल्यांदा करणार असाल तरीसुद्धा अजिबात न बिघडणारं कुरकुरीत खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा हे मी आज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी परफेक्ट या डोशाचा कोन कसा तयार करायचा हे देखील या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालासुद्धा दिसत असेल की अगदी परफेक्ट याचा कोन कसा तयार झालेला आहे. ज्यावेळेस डोसा कुरकुरीत खुसखुशीत होतो त्यावेळेसच अशा प्रकारचे कोन तयार होतात. जर डोसा लूज असेल तर अजिबात असा डोसा तयार होत नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत जाळीदार असा आपला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा पीठ न आंबवता तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच भांड्यामध्ये मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेणार आहे. तुम्ही वाटीने किंवा एखाद्या ग्लासने सुद्धा मोजून घेऊ शकता. फक्त तेच भांडं शेवटपर्यंत वापरायचं म्हणजे रेसिपी बिघडणार नाही. 1.5 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आपण. 1.5 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाने अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे. अशा प्रकारे बारीक रवा जर मोठा असेल तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो बारीक रवा इथे वापरायचा. त्याच कपाने अर्धा कप फ्रेश दही वापरायचं, आंबट दही नसावं. आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे. हे बॅटर एकदम स्मूथ असं मिक्सरला दळून किंवा फिरवून घ्यायचं. स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. बघू शकता याप्रमाणे. या डोशासाठी पाणी किती लागलं हे मी शेवटी सांगणारच आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्मूथ असं बॅटर आपलं ते तयार करून झालेलं आहे. तर साधारण याच कपाने आपण ज्यावेळेस डोसे तयार करण्यासाठी पाणी लागतं अगदी सेम तसं आपण इथे बॅटर तयार करून घेणार आहे. यासाठी साधारण मला 2 कप पाणी लागलेलं आहे. जास्त दाटसर किंवा जास्त पातळ असं बॅटर तयार करून अजिबात घ्यायचं नाही. असं एका दिशेने साधारण 1 ते 1.5 मिनटं हे बॅटर छान फेटून घ्यायचं. यामुळे डोसा छान कुरकुरीत खुसखुशीत होतो, हलका तयार होतो. याच्यामध्ये एखादी गुठळी असेल तर ते देखील फोडून घ्यायची. अशा प्रकारे बॅटर इथे तयार झालेलं तुम्ही बघू शकता. पळी उलटी फिरवून बघायची, एक रेष मारून बघायची. बॅटर अशा प्रकारे झालं की समजायचं अगदी परफेक्ट झालं आहे. नेहमी आपण डोशासाठी ज्याप्रमाणे बॅटर तयार करून घेतो अगदी तसं करायचं. जर समजत नसेल तर पळीवरती असं बॅटर करून चेक करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे खायचा सोडा अर्धा चमचा. आपण तुम्ही याऐवजी इनो देखील टाकू शकता. जाळीदार डोसा होण्यासाठी फक्त मी इथे सोडा वापरलेला आहे. जर तुम्ही इनो देखील वापरून मस्त असा खुसखुशीत जाळीदार डोसा तयार होतो. टाकला तरी चालेल, नाही टाकला तरीसुद्धा चालेल. तर एका दिशेने छान असं फेटून घ्यायचं. साधारण 2 मिनटं तर हे छान फेटून घ्यायचं. यामुळे डोशाला छान अशी जाळी पडते आणि कुरकुर देखील होतो. तर अशा प्रकारे फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. इथे झालेलं आहे. छान बघू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि नंतर लो टू मिडियम ते गॅस ठेवायचा आणि थोडंसं पाणी शिंपडून तवा छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा. आणि नंतर डोशाचं पीठ साधारण 2 पळी घालून घ्यायच्या आणि मध्यभागी आणि याप्रमाणे मध्यभागापासून असा हलका हाताने हा डोसा पसरून घ्यायचा. जेवढा डोसा जास्त पसरून घ्याल तेवढा हा कुरकुरीत होईल. तुम्हीसुद्धा बघू शकता टाकल्याच याला छान अशी जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे. जेवढा डोसा मोठा करेल तेवढा तो छान दिसतो. तर बघा अशा प्रकारे फिरवून घ्यायचं. एका दिशेने फिरवलं की अगदी हे पीठ सुकायला सुरुवात होते आणि छान अशी जाळी पडते. पीठ वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर एकही तेलाच्या थेंबाचा वापर न करता आपण हा डोसा तयार करू शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर, तेल, तूप देखील लावू शकता. तर छान अशी जाळी पडलेली आहे कडेने बघू शकता. याला छान असं मी तूप लावून घेणार आहे कडेने थोडंसं हेल्दी होण्यासाठी. तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल, पण तेल थोडंसं लावलं की पटकन याच्या कडा सैल होतात. अशा प्रकारे वरची बाजू पूर्ण सुकू द्यायची. तर छान आपल्या डोशाची वरची बाजू देखील इथे सुकलेली आहे. आणि हा डोशाचा तवा सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचा. जिथं थोडीशी ओलसर असेल डोसा त्या बाजूला हा डोसा छान शेकून घ्यायचा. अशा प्रकारे फिरवलं की मग डोसा सगळ्या बाजूने छान भाजला जातो आणि छान आपल्याला पलटला देखील जातो. बघू शकता तव्याने छान कडा सैलसर झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आता डोसा तुम्हाला मी काढून दाखवते. बघू शकता मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत आपला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा अजिबात न चिकटलेला आहे तव्याला आणि कुरकुरीत झालेला रंग देखील सुरेख आलेला आहे. बघू शकता मी तुम्हाला हा जवळून दाखवते. अतिशय मस्त आणि झटपटीत कोणतीही पूर्वतयारी न करता पीठ अजिबात न आंबवता हा डोसा तयार झालेला. फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही अशा प्रकारचे डोसे करून मुलांना देऊ शकता आणि ते देखील हेल्दी डोसे. तर डोशाचा रंग देखील खूप छान सुरेख येतो.
चला तर मग आता या पिठापासून आपण डोशाचा कोन तयार कसा करायचा हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्हाला एका मी याने दाखवते किती कुरकुरीत आवाज येतोय, म्हणजे डोसा किती कुरकुरीत तयार झालेला आहे बघू शकता. तर अशा प्रकारचा आता कोन मी करून दाखवते तुम्हाला. वरती मीच हे 2 पळी बॅटर सोडलं आणि परत हा डोसा छान पसरून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि आता हा डोसा पूर्ण सुकायच्या अगोदर त्याला थोडासा कट मारून घ्यायचा, म्हणजे डोशाचा कोन छान येतो. जर डोशाचा वरची बाजू पूर्ण सुकली ना आपण कट मारला तर डोसा छान येत नाही. थोडंसं तूप सोडायचं आणि छान असा कट मारून घ्यायचा बघू शकता. अगदी हलक्या हाताने मारून घेतला आहे आणि पूर्ण आता वरची बाजू देखील सुकू द्यायची. डोसा तुम्हाला खरपूस हवा असेल तर छान खरपूस होईपर्यंत आपण हा तव्यातून काढणार नाही. पूर्ण खालची बाजू खरपूस झाल्यानंतर हा डोसा अलगद कडा करून याप्रमाणेची कोन तयार करून घेणार आहे. डोसाच्या खालची बाजू छान खरपूस भाजली गेलेली आहे. आता कोन करून दाखवते मी. तर अशा प्रकारे एक बाजू उचलून अशा प्रकारे कोन तयार केलेला आहे. मस्त कुरकुरीत खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचा डोसा इथे तयार झालेला आहे बघू शकता. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल. हा व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा काही छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.